नमस्कार, मी प्रवीण हेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बघा, वरून ऑर्डर देण्यात आलेले आहेत. जर आपण पाहिले तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये वरून ऑर्डर देण्यात आलेले आहेत. महिलांसाठी हे ऑर्डर देण्यात आलेले आहेत. तर या ऑर्डरची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. काय ऑर्डर आहे संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यासोबतच नवीन टेन्शन देखील महिलांना या ठिकाणी आलेलं आहे, ते देखील आपण पाहणार आहोत. काय नवीन टेन्शन असणार आहे. त्यासोबतच बघा, रकमेत कपाती संदर्भात मोठी माहिती समोर आलेली आहे. ज्या महिलांना पैसे मिळालेले आहेत तर त्या महिलांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे. अर्ज मंजूर होऊन देखील त्यांच्या रकमेमध्ये ह्या ठिकाणी कपात झालेली आहे आणि त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. त्यासोबतच आता ज्या काही नवीन महिलांना पैसे मिळणार आहेत तर त्या रकमेत देखील कपात होईल का, त्याविषयीची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजेच तुम्हाला जे काही 3,000 रुपये मिळत असतात तर त्या 3,000 रुपयाच्या रकमेमध्ये कपात होण्यासंदर्भातचा मोठा निर्णय जो आहे तो झालेला आहे. वरून ऑर्डर देण्यात आलेले रकमेत कपात असण्यासंदर्भातचे, तर त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात अगोदर ताबडतोब सर्वांनी व्हिडिओ लाईक करा. चॅनल आपण सर्वांनी लगेच सबस्क्राईब करून घ्या. चॅनलवर सर्वच अपडेट्स तुम्हाला मिळत असतात लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. तर बघा, आधारच्या सीडिंगनंतर म्हणजेच आधार लिंक केल्यानंतर तुम्हाला कोणत्या दिवशी पैसे मिळतील त्याची माहिती देखील या ठिकाणी मिळणार आहे. तर सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. लगेच व्हिडिओ सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण माहितीसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता, लाडकी बहीणचे पैसे थकीत हप्त्यामध्ये जमा, पैसे कापू नका, सरकारची बँकांना तंबी. तर बघा, सरकारने वरूनच ऑर्डर दिलेली आहे. ठीक आहे, सरकारने ह्या ठिकाणी वरून ऑर्डर दिलेली आहे की पैसे जे आहेत ते कापू नका. बहुतेक महिलांसोबत हा जो काही प्रकार आहे तो झालेला आहे. संपूर्ण माहिती जर आपण पाहिली तर बघा, बँक खात्यात निर्धारित रकमेपेक्षा कमी रक्कम शिल्लक असणे, थकीत कर्ज असलेल्या खात्यातून रक्कम न काढता येणे, अशा स्वरूपाच्या तक्रारी आल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांबाबत महिला व बालविकास विभागाने बँकांसाठी नव्याने निर्देश जारी केले आहेत. तर नव्याने जे काही ऑर्डर आहे ती देण्यात आलेली आहे. नव्याने काय ऑर्डर आहे बघा, महिला ज्या आहेत त्या महिलांच्या अकाउंटला 3,000 रुपये जमा होतात. ठीक आहे, महिलांच्या अकाउंटला 3,000 रुपये जमा झाल्यानंतर त्या महिलांच्या अकाउंटवर म्हणजेच त्यांनी अगोदर त्या ठिकाणी काही कर्ज घेतलं असेल किंवा मग त्यांच्या अकाउंटवर त्यांनी शिल्लक रक्कम ठेवली नसेल, म्हणजेच मिनिमम जे काही बॅलन्स असतं ते ठेवलं नसेल, जे काही असेल ते बँकांना, काही बँकांचं 500 रुपये असतं, काही बँकांचं 1,000 रुपये असतं. म्हणजे 1,000 रुपये तुम्हाला बँकेत ठेवावेच लागतील तरच तुमचं अकाउंट चालू राहील, नाहीतर मग तुमच्या अकाउंटमधून पैसे कापले जातील किंवा अकाउंट बंद होईल, अशा पद्धतीचं तुम्हाला सांगितलं जातं. तर बघा, त्यानंतर बघा, काही जे काही बँका आहेत त्या बँकांमधून त्या ठिकाणी अकाउंट जे आहेत ते मायनसमध्ये असतात. तर त्यामुळे ह्या ठिकाणी निर्देश देण्यात आले आहेत. महिलांच्या अकाउंटला 3,000 रुपये जमा झाल्यानंतर हे जे काही बँका आहेत त्या बँकांच्या माध्यमातून हे 3,000 रुपये कापले जात होते. त्यामुळे महिलांना जे आहे ते 3,000 रुपये मिळत नव्हते. महिलांना वाटत होतं की कमी पैसे मला मिळालेले आहेत, शेजारच्या महिलेला 3,000 रुपये मिळाले आणि मला कमी पैसे मिळाले. तर त्यामुळे नव्याने निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. नव्याने निर्देश काय आहेत, नव्याने ऑर्डर काय देण्यात आलेले आहेत बघा. त्यानुसार बँकांनी या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यातून कोणतीही रक्कम कापू नये असे स्पष्ट निर्देश विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी सर्व बँकांना दिलेले आहे. तर बघा, स्पष्ट ऑर्डर ह्या ठिकाणी देण्यात आले आहे. कोणतीही रक्कम जी आहे ती कापू नये खात्यातून, महिलांच्या खात्यातून. ठीक आहे, त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै व ऑगस्ट या 2 महिन्यांची 3,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेत. मात्र ही रक्कम लाभार्थ्यांना खात्यातून न काढता येणे. बघा, 3,000 रुपये जमा झाल्यानंतर देखील खात्यातून न काढता येणे, कर्जाच्या थकीत हप्त्यांमध्ये ही जमा झालेली रक्कम वळती करून घेणे, म्हणजेच 3,000 रुपये तुमचे आले की लगेच कर्जाचा हप्ता जमा करून घेते बँक, अशा पद्धतीचा प्रकार, असे जे काही प्रकार आहेत ते उघड झालेले आहेत. त्यामुळे महिला लाभार्थ्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याचे, त्यामुळे बहुतेक महिलांना या योजनेचा जो काही लाभ आहे तो मिळत नाही आहे. म्हणजेच त्या महिलांना त्या ठिकाणी हे जे काही पैसे आहेत ते सरकारने स्वतःसाठी दिलेले आहेत. महिलांना त्या ठिकाणी आर्थिक बळकट करता यावं, महिलांचा स्वतःचा व्यवसाय त्या ठिकाणी त्यांना सुरू करता यावा किंवा महिलांना स्वतःकरता काही घेता यावं, यासाठी शासनाने हे पैसे दिलेले आहेत. तर हे पैसे जर बँक कापून घेत असेल तर त्या महिलांनाच पैसे मिळत नाही आहे आणि त्यामुळे ह्या ठिकाणी वरून ऑर्डर देण्यात आलेले आहेत. काय तर कुठल्याही पद्धतीचे पैसे जे आहेत ते कापू नयेत. त्यासोबतच कुठल्याही पद्धतीने हे जे काही पैसे आहेत ते कुठल्याही कर्जासाठी वळती करून घेऊ नये, अशा पद्धतीचे जे काही ऑर्डर आहेत ते देण्यात आले. त्यामुळे या रकमेतून कोणत्याही प्रकारे पैसे कापू नका अशी सूचना महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी सर्व बँकांना केलेली आहे. राज्यातील 1,40,00,000 महिलांनी या योजनेत अर्ज भरले आहेत. राज्य सरकारने त्यापैकी 1,05,00,000 लाभार्थ्यांच्या खात्यात 2 हप्ते अर्थात 3,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली आहे. बघा, 1,40,00,000 महिलांना 3,000 रुपये मिळालेले आहेत. ठीक आहे, 1,40,00,000 महिलांना 3,000 रुपये जे आहेत ते मिळालेले आहेत. तर त्या 3,000 मिळाल्यानंतर
त्या महिलांचे पैसे कापू नका असं सांगण्यात आलेले आहे। हे पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये गर्दी होत आहे, मोठ्या प्रमाणामध्ये बँकांमध्ये गर्दी आहे। त्यानंतर बघा, योजनेअंतर्गत जमा झालेली रक्कम कोणत्याही थकीत कर्जाच्या बदल्यात समायोजित केली जाऊ नये। कोणतंही थकीत कर्ज असेल, कुठल्याही पद्धतीचं कर्ज असेल तर ते कर्जासाठी ही रक्कम बँकांनी त्या ठिकाणी जमा करू नये। ही रक्कम विशिष्ट उद्देशांसाठी असून ती इतर समायोजनासाठी वापरता येणार नाही। ही जी काही रक्कम आहे ती विशिष्ट उद्देशांसाठी आहे। कोणते उद्दिष्ट तर महिला बळकट करणे, महिला सक्षमीकरण, महिलांच्या स्वतःसाठी महिलांना काहीतरी घेता यावं यासाठी किंवा महिलांचा व्यवसाय वाढवण्यासाठी ही रक्कम देण्यात येत आहे शासनातर्फे। तर यामुळे ही रक्कम जी आहे ती विशिष्ट उद्देशांसाठी आहे, ती कोणत्याही समायोजनासाठी म्हणजेच कुठल्याही पद्धतीने तुम्ही वापरू नका। बघा, कोणत्याही कर्जाच्या थकबाकीच्या समायोजनामुळे रक्कम काढण्यास नकार देऊ नये। काही लाभार्थ्यांकडे बँकेचे प्रलंबित असलेले कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँक खाते गोठवण्यात आले असल्यास असे बँक खाते तात्काळ सुरू करावे। बघा, जर तुमचं कर्जाचं जे बँक खातं असेल, तुम्ही कुठल्याही बँकेत त्या ठिकाणी खातं उघडलं असेल आणि तुमच्या त्या अकाउंटवर कर्ज असेल, परंतु त्या कर्जामुळे तुमचं अकाउंट जर त्या ठिकाणी गोठवण्यात आलं असेल, बंद करण्यात आलं असेल, तर ते तात्काळ सुरू करण्यात यावं अशी देखील ऑर्डर देण्यात आलेली आहे। अशा सूचना राज्यस्तरीय बँकर्स समिती, बँक ऑफ महाराष्ट्र तसेच मुंबई वगळून सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना दिलेले आहेत। त्यामुळे महिलांना पैसे जे आहेत ते मिळणारच आहे। कुठल्याही पद्धतीने रकमेमध्ये कपात करू नका अशा पद्धतीचे ऑर्डर जे आहेत ते देण्यात आले आहेत। पुढची माहिती बघा, त्यानंतर बघा, आधार सीडिंग संदर्भातचा महत्त्वाची माहिती बघा, रक्कम थेट जमा होण्यासाठी आधार सीडिंग प्राधान्याने करा, जिल्हाधिकारी दैने। तर बघा, आधार सीडिंग जे आहे ते लगेचच करा आणि तुम्हाला लगेचच त्या ठिकाणी पैसे मिळतील असं देखील या ठिकाणी माहिती आहे। संपूर्ण माहिती बघा काय आहे, जर आपण पाहिलं तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 31 जुलैपर्यंत मंजूर करण्यात आलेले जे काही अर्ज आहेत त्यांना ह्या ठिकाणी सर्वांनाच पैसे देण्यात आले आहेत। 31 जुलैपर्यंत ज्यांनी अर्ज केला होता, ज्यांचे अर्ज मंजूर झाले, तर त्या सर्व महिलांना पैसे जे आहेत ते 3000 रुपये देण्यात आले आहेत। ठीक आहे, 3000 रुपये त्यांना सर्वच महिलांना देण्यात आलेले आहेत। परंतु हे जे काही पैसे आहेत ते 17 ऑगस्ट रोजी त्या ठिकाणी लाभ जो आहे तो वितरण करण्यात आला होता। म्हणजे 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्टपर्यंत ते जो काही लाभ आहे तो वितरित त्या ठिकाणी करण्यात आला होता। त्यानंतर बघा, KYC आधार सीडिंग अभावी प्रलंबित अर्ज व नव्याने मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार लाभ वितरणाचा दुसरा टप्पा 31 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे। बघा, जर आपण पाहिलं तर KYC किंवा आधार सीडिंग जे आहे तुम्ही जर त्या ठिकाणी लवकरात लवकर केलं तर लाभ वितरणाचा जो काही दुसरा टप्पा आहे तो 31 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे। म्हणजे 31 ऑगस्टला तुम्हाला जो काही पैसे आहेत ज्यांनी आता त्या ठिकाणी लिंक केले असेल, ज्यांनी आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक केले असेल, सीडिंग केलं असेल, त्यांना 31 ऑगस्ट रोजी दुसरा जो काही टप्पा आहे किंवा मग लाभ वितरणाच्या ज्या काही राहिलेल्या महिला आहेत तर त्या महिलांना लाभ वितरण होण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। तर 31 ऑगस्टपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी पैसे जे आहेत ते मिळू शकतात। ज्या महिला बाकी आहेत त्या महिलांना तुम्हाला पैसे मिळाले असतील तर हो लिहा, नसतील मिळाले तर नो लिहून पाठवा। 31 ऑगस्ट रोजी तुम्हाला जे काही पैसे आहेत ते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। असल्याने जिल्ह्यातील सर्व लाभार्थी महिलांनी त्यांची बँक खात्याची KYC प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केलेले आहे। तर बघा, लवकरात लवकर तातडीने तुमची जी काही KYCची प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर करून घ्या, कारण 31 ऑगस्ट रोजी त्या ठिकाणी दुसरा टप्पा जो आहे किंवा मग लाभ वितरणाचा जो काही दुसरा टप्पा आहे तो होण्याची शक्यता आहे। त्यामुळे लवकरात लवकर जर तुम्ही KYC तुमचं करून घेतलं सर्व महिलांनी तर तुम्हाला 31 ऑगस्टला पैसे मिळण्याची त्या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर सर्वांनी आधार सीडिंग जे आहे ते करून घ्यायचं आहे बँकेत जाऊन। बँकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, परंतु तुम्ही देखील त्या ठिकाणी थोडासा त्रास घेऊ शकतात आणि बँकेत जाऊन तुमचे जे काही KYC आहे ते पूर्ण करून घ्यायचे आहे। ठीक आहे, तर सर्व माता भगिनींना, महिलांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ होता। सर्वांनी लगेचच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या। लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळत राहणार आहेत। आपण पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।